जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आलो आज परेल वर्कशॉपला। तुमच्या सर्वांचे कमेंट येत होते की परेल वर्कशॉपवरती व्हिडिओ बनव। तर मित्रांनो, मी चाललो आज परेल वर्कशॉपला आणि पाऊस भरपूर पडतोय, तरी सुद्धा मी तुमच्यासाठी चाललोय परेल वर्कशॉपला खास व्हिडिओ बनवण्यासाठी। तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया। अवघे 40 दिवस राहिले परेल वर्कशॉपमधून गणपती बाप्पा बाहेर पडण्यासाठी, म्हणजे गणपती येण्यासाठीच। तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपण की परेल वर्कशॉपमध्ये काय काय सुरू झाले आणि काय काय अपडेट असणार। आता आपण आलोय परेल वर्कशॉपला आणि समोरच आपल्याला बॅनर बघू शकता, स्लेटर रोडचा राजाचं आगमन 18 तारखेला इथून होणार आहे। बघू शकतात 18 तारखेला इथून आगमन होणार आहे। आणि इथे अजून एक आहे बघा, धारावीचा अजून एक बॅनर इथे लागलेला आहे, धारावीचा वर्धविनायक, त्याचं सुद्धा आगमन इथे 24 तारखेला होणार आहे। आणि हे मित्रांनो समोर आहे आपलं परेल वर्कशॉप। आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि बघूया की कोणकोणत्या मूर्त्यांची इथे आलेले आहेत आणि अपडेट वगैरे काय या व्हिडिओमध्ये आपण आतमध्ये जाऊन पाहूया। आता आपण परेल वर्कशॉपमध्ये आतमध्ये आलेलो आहे आणि इथे ना सर्व मूर्ती ऑलमोस्ट आलेल्या आहेत आणि बघू शकतात काम एकदम जोरामध्ये सुरू झालेलं आहे। आणि सर्व मूर्ती बघू शकतात, तेवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे आलेल्या आहेत आणि काम एकदम जोरामध्ये सुरू आहे। मी आता जवळ जाऊन तुम्हाला मूर्त्या दाखवतो। हे बघा, साचे वगैरे सर्व रेडी झालेले आहेत। व्हिडिओ बनवायला परमिशन नाही आहे, मला जेवढं होईल दाखवायचा मी तुम्हाला इथे प्रयत्न करणार आहे। जास्ती मोठी व्हिडिओ मी बनवू नाही शकणार आहे, कारण इथे भरपूर लोकांना ओरडत आहेत आणि फोनसुद्धा जमा करून घेतात, कारण मूर्त्या बनायला आता सुरुवात झालेली आहे। म्हणून मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे। हे बघा, इथे काम वगैरे सुरू आहे, साचे वगैरे बघू शकतात, फेस वगैरे सर्व, आणि इथे जोरामध्ये काम करायला सुरू आहे। आणि समोर बघू शकतात मित्रांनो चिंतामणी बघा, मागच्या वर्षी होता तो वाला बाप्पा इथे रेडी होत आहे। समोर मित्रांनो इथे बघा शंखाच्या आकाराचं प्रभाव बनायचं काम सुरू आहे, फुल जोरामध्ये काम सुरू आहे, शंख बनवत आहे। आणि एकदम जोरामध्ये काम सुरू आहे इथे। हे बघा, इथे ना साकीनाका कामाटीपुराची ट्रॉली इथे आलेली आहे, 1 नंबर। आणि ट्रॉलीचं पूजन वगैरे सुद्धा झालेलं आहे। इथे आतमध्ये सुद्धा काम जोरामध्ये सुरू आहे। जास्ती परमिशन नाही दाखवायची, तरी पण मी तुमच्यासाठी लपून छपून बनवायचा प्रयत्न करतोय। समोर बघू शकता मूर्तिकार पोहेकर आर्ट्स, त्यांच्या इथे मूर्त्यांचं कलेक्शन आहे, बघू शकतात। आणि भरपूर मूर्त्या इथे बनून रेडी होत आहेत। अवघे 40 दिवस बाकी आहे आणि बघू शकतात मूर्त्या बनायला सुरू झाले। इथे साचे वगैरे सुद्धा आहेत बघा, आणि प्रभाव वगैरे सुद्धा आहे मागे। मागे प्रभाव बघा, कसलं भारी वाटतंय। हा गणपती बघा कसलं भारी वाटतंय आणि मागचा प्रभाव बघा कसलं भारी वाटतंय। साचा बनायचं काम सुरू आहे मित्रांनो। हे बघा, खेतवाडीची 7वी गल्ली, त्याचा बाप्पा इथे रेडी होत आहे। आणि कमीत कमी मित्रांनो इथे 22 ते 23 फुटाची मूर्ती असेल, जास्ती पण असू शकते पण कमी नाही। तर बघू शकता इथे काम एकदम जोरामध्ये सुरू आहे। आणि त्याच्याच मागे मित्रांनो या लाईनमध्ये मुंबईचा सम्राट आहे ना रे भाई, मुंबईचा सम्राट पण याच्याच मागे बनत आहे। तुम्हाला दिसत असेल का नाही माहिती नाही, पण बघू शकता ते बघा, मुंबईचा सम्राटला पण बनायचं इथे काम सुरू झालेलं आहे। तर बघू शकता किती जोरात आणि किती मोठ्या मोठ्या मूर्त्या बनायचं इथे काम सुरू झालेलं आहे। व्हिडिओ काढायला थोडंसं अवघड होत आहे। ते बघा, सिद्धेश दा पण समोर आहे आणि ते मॉनिटाईज करतायत, सगळीकडे लक्ष वगैरे देत आहेत। आणि बघू शकता एकदम जोरात कामाला सुरुवात झालेली आहे। इथे सुद्धा एक ट्रॉली आहे, कोणती आहे ती मी जाऊन पुढे जाऊन बघतो। आता आपण आलोय पेशवा 800 इथे, आणि इथे मित्रांनो यांची खासियत ही आहे की टिश्यू पेपरपासून बनवतात। बघू शकतात इथे
समोर माझ्या बघू शकतात केवढा भारी गणपती बाप्पा बनून रेडी आहे. फक्त आता त्याला कलरिंग वगैरे आणि सेट करायचं बाकी. बघू शकता पेशवा आर्ट टिश्यू पेपरपासून हे लोक बनवतात, यांची खासियत आहे. आणि बघू शकता एवढे सर्व बाप्पा इथे बनून रेडी व्हायला आलेले आहेत. आणि सगळे मोठे मोठे बाप्पा आहे मित्रांनो, छोटे कोणतेच बाप्पा तुम्हाला इथे भेटणार नाही, सर्व मोठे मोठे बाप्पा इथे बघायला भेटणार आहे. बघू शकता साकीनाकाच्या महाराजाचा पण सुद्धा इथे बनत आहे. बघू शकतात हे बघा इथे बॅनर सुद्धा आलेला आहे. समोर मित्रांनो बॅनर बघू शकतात कुंभारवाड्याचा महाराज 18 ऑगस्टला इथून मित्रांनो आगमन सुरू होणार आहे. आणि इथे बाजूला बघा अजून एक हा नाही सॉरी आतमध्ये साकीनाकाचा महाराज आहे, तर त्याचं सुद्धा मित्रांनो 18 ऑगस्टला इथून आगमन होणार आहे. तर बघू शकतात जास्ती दाखवायची इथे परमिशन नाही आहे, म्हणून मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला इथून व्हिडिओ दाखवत आहे. कारण तुमचे सारखे कमेंट येतात अपडेट व्हिडिओ, त्यासाठी मी इथं अपडेट व्हिडिओ द्यायला आले. समोर इथे ईश्वर आर्ट्स आहे आणि आतमध्ये सुद्धा मी आता तिथूनच व्हिडिओ केली. ईश्वर आर्ट्समधून खूप भारी भारी आहे इथे मूर्त्या बनायला चालू झाल्या. ईश्वर आर्ट्समध्ये सुद्धा आणि ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं पोहेकर, तिथे सुद्धा खूप छान मूर्त्या बनत आहे. समोर मित्रांनो दाखवलं मी तुम्हाला जसं चिंतामणीचं, तर खूप भारी भारी मूर्ती इथे बनवायला सुरुवात झाली. पण व्हिडिओ काढायला आता परमिशन नाही. व्हिडिओ गाईज मी तुम्हाला जास्ती काही दाखवू शकलो नाही, तर मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. बाकी जसे आगमन वगैरे सुरू होतील तेव्हा मग आपण परेल वर्कशॉपला येऊया आणि जाऊन मग आगमन वगैरे कव्हर करूया. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.